सुद्धा आलेले आहेत. बबनशी हे बघा आता खाली माझे एक दोस्ताचे बरोबर पळायचं राहिलंय मला. माझा दोस्त जेव्हा त्यांचा नंदी ते माझे बबन दादा सांगतील, मला एक प्रश्न विचारला होता एक बाईट मध्ये, कोणासोबत पळायची इच्छा राहिली, तर माझी इच्छा बबन दादाच्या नंदी सोबत राहिले. कारण की माझा एकमेव घाटावरती माझा एकदम माझा आजोबा म्हणून, माझा बाबा म्हणून मित्र माझा एकमेव बबन दादा आहेत. आणि खातीर तर सांगता येत नाही, म्हणून त्यासाठी या सगळ्या गोष्टी आपण नवीन सुरुवात केल्यात. यंग पिढीला चांगला सल्ला द्यायचा. शर्यती झाल्या म्हणून, हार झाली म्हणून काय त्याच्यावर रागरोष नाही काढायचा. आपण पुन्हा आपण कुठे चुकलोय, आपण कुठे कमी पडलाय, आपला नंदी कुठे कमी पडलाय ते बघून, कुठे पैरा चुकलाय हे बघून पुन्हा एकदा मैदानात उतरायचं आहे. आपण आपल्या नंदीवर प्रेम करा, जीव लावा, त्याच्यावर प्रामाणिकपणे कष्ट करा, मेहनत करा, तर नक्कीच त्याचा फल भेटेल. आणि राहुल भाई आज कोरेगाव या ठिकाणी मानाचं हिंद केसरीचं मैदान पार पडतं. या मैदानाच्या गट क्रमांक 35 मध्ये आपल्याला सुंदर असा साज पाहताना दिसतो, म्हणजे मथुर आणि भुंगा. सुंदर असं पळ मित्रांनो गाडीने दाखवलं आणि निर्वाद वर्चस्व पत्करलंय. दादा देखील मैदानात. दादा नमस्कार. नमस्कार दादा काय सांगाल, कशा पद्धतीचं नियोजन झालं होतं? सर्वप्रथम भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आणि या आई गावदेवीच्या यात्रेनिमित्ताने हा कोरेगावचा 80 वर्ष आधीचा हा पारंपरिक मैदान. या मैदानामध्ये मथुरची वेगळीच छाप आहे. सलग 2 वर्ष गुळालात राहत होता मथुर. आणि खरं तर बोलायला गेला तर इथे निंबाळकर सरांची आठवण जागृत होते या मैदानाला. तर स्वर्गीय अशी निंबाळकर सरांना आज आठवण काढून त्यांच्या आशीर्वादाने आज मथुर पळाला आणि भुंगा आणि मथुर गटपास झाला. आज दादा खऱ्या अर्थानं एक महाराष्ट्राची इच्छा होती की ही जोडी पळावी आणि आज ते साध्य झालं कोरेगाव हिंद केसरीच्या मैदानामध्ये. काय काय होतं, किती दिवस आज 6 वर्ष आम्ही विरोधातच पळत होतो एकामेकाच्या. बरोबर. पण आज भुंगा मुंबईमध्ये दोन्ही खांदी पब्लिकनी कडेनी एकमेव नंदी आहे का तो चांगल्या रीतीने पळतो आणि चांगल्या स्पीडने पळतो. तर प्रत्येक फॅन फॅमिली एकामेकाला ट्रोल करणं, हिनवणं, मग आपण नवीन काहीतरी चालू करू या क्षेत्राला, काहीतरी चांगलं वाव देऊ. म्हणजे आपल्यापासनं जी बैलगाडा क्षेत्रामध्ये आमच्याकडे जो बिनजोडचा क्रोश एकामेकाच्या जो डोक्यामध्ये भरलेला आहे तो काढण्यासाठी आज हे पैरा जुळून एकत्र पळावा. आज कुठंतरी मैत्रीचं नवीन प्रतीक जागृत झालं. भाई काय सांगितलं म्हणून? खरं तर यात एक तुटलेले संबंध जोडले जातात आणि कोणामुळे, महादेवाच्या नंदीमुळे. आणि दोन्ही नंदी अतिशय आज मथुर आणि भुंगा, आज मथुरची वय झालेली आहे, भुंगा आज यंग आहे, पण दोन्ही नंदी चांगले पळतात. मग चांगले पळतात तर पळून घेऊ. आज दोघांची वेळ चांगली आहे, तर आम्ही दोन्ही मालकांनी ठरवून मग आज इथे एकत्र पळून जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे, आम्हाला दिलेला प्रेम आहे, आशीर्वाद आहे, त्यांच्यासाठी आज पुन्हा एकदा या कोरेगावच्या मैदानामध्ये आलेलो आहे. आता प्रथमच ही जोडी पळते. काय जाणवलं वेगळं, पण काय जाणवलं जोडीचं आज पळते? कारण भुंगाला पण तुम्ही बरेच वर्ष पाहताय बिनजोडच्या क्षेत्रात. मिलिंद शेठची एक इच्छा होती का बिनजोड मध्ये पाहायचं, तर माझी इच्छा होती बिनजोडला काय 2-5 मिनिटाचा काम असतो, शर्यत झाली लोक निघून जातात. पण इथं पूर्ण दिवस जेवढी फॅन फॅमिली आहे आपली ती आपल्या सोबत राहणार आणि तिथे एक फेरा पाहून लगेच जे आहे ते हार्या जीत होऊन जाते आणि ज्याचा तो मार्गाला घरी निघून जातो. पण इथे पूर्ण दिवस प्रत्येकाला आपले जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांना द्यायला भेटतो आपल्याला. आणि हे पारंपरिक मैदान असल्यामुळे इथे पळणं खूप वेगळी मजा असते. आणि जेव्हा हिंद केसरी मैदानाचा कपाळ गुळाला लागतो त्याच्यामध्ये मजा वेगळी असते. दादा काळ्या मातीच्या रानात आपला सगळ्या महाराष्ट्राचा लाडका मथुर कशा पद्धतीने पोहतो? सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे काळ्या मातीचं रान म्हणजे की मथुर जास्तच पळतो स्पीडने आणि भुंगाने सुद्धा चांगलीच साथ दिली. काय सांगाल? काळ्या ज्या आपली जी काळी माती आहे ती आपली आई आहे आणि ज्या शेतकऱ्याच्या मातीच्या रानामध्ये काळ्या मातीमध्ये पळणं आमचं भाग्य आहे. आणि या काळ्या मातीच्या रानामध्ये आज मथुर ताकदीचा आहे आणि
ताकदीच्या जोरावर तो आतापर्यंत गाड्या मारत राहिलाय. किती दिवसापूर्वी हा पहिरा जुळलेला? हा पायरा म्हणजे आता ते 5-6 दिवस झाले, 7-8 दिवस. म्हणजे मीच बोललो मिलिंद शेठला का ते म्हणजे त्यांचं चालू होता का आपण बिंदोडला. मिलिंद शेठला बोललो मिलिंद शेठ बिंदोडला पळण्याऐवजी आपण 3 फेऱ्याला पळू. आणि 3 फेऱ्याला काय भुंगा पण किती दिवस काहीतरी नशिबाने हुकत होतं. बैल पळतोय, नंदी पळतोय, पण कुठेतरी साथ नाही भेटत 3 फेऱ्याला. तर आज माझी इच्छा आहे का मिलिंद शेट्ट आणि माझ्या दोघांचे कपाळ आमच्या वापस सुरेंद्र भाऊ आहे, त्यांचे बंधू आहेत, ते सुद्धा माझे खूप जवळचे मित्र आहेत. ड्रायव्हर कोण होते आज नक्की? कुणाल ड्रायव्हर होते आमचे मुंबईचे. ते कशी गाडी चालवली त्यांनी? सगळ्यात आधी कुणाल या मुंबईमध्ये आता लोकांना माहित पडला असेल, पण तो माझ्याकडेच असायचा. आता मथुर पळतोय 3 फेऱ्याला. एलियनचं बघू, एलियनचं काय तेवढं हे नाही, आम्ही मनावर नाही घेतलं आतापर्यंत. दादा आमची मनापासून इच्छा आहे की मिलिंद शेठ आणि तुम्हाला छकड्यावरती बघायचंय आम्हाला. गुलाल तुम्ही प्राप्त करावा ही जोडीची इच्छा आहे आमची. बघा कसं असतं, प्रत्येक जण जिकायला आलेला असतो इथं आणि प्रत्येक नंदीचा मालक असतो. प्रत्येक जण स्वप्न बघूनच मैदानामध्ये उतरत असतो आणि हार या जीत ती शेवटच्या क्षणाला माहीत पडते. पण आज दोघे आम्ही एकत्र येऊन, जी गटाला कधी मी लवकर बाईट देत नाही, पण आज देऊन का मोकळा होतोय का बाबा माझे मित्र आले या. बघा मित्रांनो, लवकरात लवकर बबन दादा जेव्हा बोलतील तेव्हा मुंबईला हार या जीत होणार. पण बबन दादा जेव्हा सांगतील, त्यांचा आदात वासरू असो या म्हातारा बैला असू दे नंदी, तरी पळणार बाबाच्या सोबत. जेव्हा बोलणार तेव्हा बोलायचा, आवाज करायचं कोणताही मैदान. दादांसोबत आहे आणि दादांनी सांगितलं आता माझी इच्छा आहे पळायची. आता काय